नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर बघा, डिलिव्हरीनंतर मी मुंबईला आलेली आहे आणि गावाला जे ब्लॉग होते डिलिव्हरीचे, गावचे जे ब्लॉग होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आता बघा, इकडे मुंबईला आलेलो आहोत आणि आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत. तर मंडळी बघा, घसा काही क्लिअर व्हायचं नाव घेत नाहीये. तर गावावरून निघताना मी शनाया आणि बेबी असं तिघीजणीच निघालो होतो. पण जिथे आम्ही ट्रॅव्हल्स पकडतो तर तिथे ना माझा चुलत भाऊ आहे, तर तो आला होता सोडायला आणि आई होती सोबत. आईसुद्धा स्टँडपर्यंतच आली होती. तर कारण बरेच दिवस राहिली होती आणि शिवाय माझ्यासोबत यावेळेस इशिका पण होती, त्यामुळं आम्ही तिघींना सोडायला आई पण सोबत आली होती. येताना आईनं खूप काही खाऊ वगैरे दिला होता घेऊन. त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्स पकडली बघा आणि गाडी लेट असल्यामुळे अंधार पण पडलेला तुम्हाला दिसतोय बघा बाहेर. आणि स्लीपरचं मी 2 बेडचं बुकिंग केलं होतं, त्यामुळे आरामशीर आलो होतं. मिस्टर येतो बोलले होते न्यायला, पण मीच येऊ दिलं नाही. म्हटलं कशाला उगीच तुमची फेरी वगैरे. आणि तशी पण इशिका शांत होती, त्यामुळे मला तिला घेऊन यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्ही दोघी तिघी ट्रॅव्हल्सने आलो. आल्यानंतर पहाटे मिस्टर आले होते पॉईंटला, जिथे आम्हाला ट्रॅव्हल्सनं ड्रॉप केलं. आणि पहिल्यांदा बघा आपल्या गावी कसं ते तुकडा वगैरे हे करून टाकतात, तर तसं अगदी पद्धतीने माझ्या मिस्टरांनी आमचं वेलकम केलं होतं आणि आम्ही डिरेक्टली नवीन घरातच आलो होतो. आता बघा, डिलिव्हरीचे ब्लॉग होते ते मी तुमच्यासोबत शेअर करत होते जेव्हा मी गावी होते. तर आता इकडे गावावरून मुंबईला आलेलो आहोत आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की चला आता नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचं होतं आम्हाला. आता चला मी तुम्हाला घर दाखवते आणि घराची अवस्था बघा. तरी बऱ्यापैकी ना माझ्या मिस्टरांनी इकडे व्यवस्थित शिफ्टिंग केलेलं आहे. आता हॉलमध्ये बघाल तर हॉलमध्ये काहीच पसारा नाही आहे. जे माझं जे पहिल्या घरामध्ये जसं की कबर्ड होतं, शोकेस होतं, तर तसंच इथे लावलेलं आहे. फक्त त्याचा जे आरसा आहे तर तो फुटला आहे बघा. शिफ्टिंग करताना हा आरसा आहे तो गेलेला आहे. आता आणलेलं जे गावावरून साहित्य आहे म्हणजे ट्रॉली वगैरे ते इथंच ठेवले सध्या. आणि इकडे बघा हे बाकीचे जे साहित्य आहे ते आहे. मग आता इकडून मला ना भरपूर सारं जे काम आहे ते आता करावंच लागणार आहे. मिस्टरांनी बऱ्यापैकी सर्व आवरलं, पण तरी पण बघा स्त्रियांच्या कामामध्ये आणि जेंट्स लोकांच्या कामामध्ये फरक राहतो थोडाफार तरी. तर तुम्ही बघाल बघा, इथे जो पसारा आहे ना, ही सर्व भांडी वगैरे इथे मला घासावी लागणार आहे, ते डब्बे वगैरे. कारण तिथून जसं होतं तसंच त्यांनी आणले आणि इकडे हे जे आहे याच्यामधले भांडी त्यांनी घासून ठेवलेत. तर आणि खाली हा जो पसारा आहे तर सर्व म्हणजे जे प्लास्टिकचे डब्बे वगैरे आहेत, बॉटल्स भरण्या वगैरे आहेत, तर ते हे सर्व मला अरेंज करावं लागणार आहे. तर मी येण्या अगोदर त्यांनी बाजारसुद्धा इथे भरून ठेवला आहे बघा. याच्यामध्ये जो किराणा माल आहे तर तो याच्यामध्ये त्यांनी भरून ठेवला आहे. आणि टाकीमध्ये पण काही जे वस्तू आहे, काही साहित्य वगैरे असंच म्हणजे भरपूर सारं त्या रूममध्ये पण साहित्य होतं. आणि इकडे फ्रीज आहे, तर फ्रीजवरती सुद्धा भरपूर साहित्य आहे. मला आता साफसफाई करावंच लागणार आहे. आणि फ्रीजची सुद्धा अवस्था बघा, वापरत नसल्यामुळे, यूज करत नसल्यामुळे की फ्रीज काळा झाला आहे, खराब झाला आहे. तर हे सुद्धा साफ करावं लागणार आहे. किचनवरती बघाल तर किचनवरती बघा, इकडे आता बघा सकाळी मी पाणी वगैरे जास्तच भरून ठेवले. ही खारीबुंदी आहे ना, ती माझ्या आईने गावावरून दिली येताना मला. तर आमच्या गावची जी फेमस खारीबुंदी आहे ही खारीबुंदी शेव. आणि इकडे शेगडी वगैरे. आता या घरामध्ये वेगळं काय म्हणजे इथे ना पूर्ण किचनला टाईल्स आहेत. काही करू नका. आता गॅलरी बघा किचनची खूप छोटी, हा डोअर पण जास्त ओपन होत नाही आहे. आणि इथे ऑलरेडी मिस्टरांनी काहीतरी पिशवी ठेवले, त्याच्यामध्ये काय साहित्य ठेवले मला पण नाही माहिती. तर आता बेडरूमची अवस्था बघूयात. बेडरूममध्ये पण बेडवरती ह्या सगळा बिछाना वगैरे मला धुवायचा आहे. बाळ आत्ता झोपले आणि म्हटलं बाळ झोपले तोपर्यंत या गोष्टी करून घ्यावा. इकडे सुद्धा बेडच्या खाली इकडे भरपूर सारं साहित्य. आता हे माझ्या लग्नामधलं मंदिर आहे ते आहे. आणि इथे जे पिशव्या वगैरे आहेत, या पिशव्यामध्येच त्यांनी भरपूर सारं साहित्य भरून ठेवले. हे गावावरून आणलेलं साहित्य आहे, ज्याच्यामध्ये माझे नवीन कपडे किंवा जुने कपडे जे गावी घालत होते ते. आणि याच्यामध्ये आहे ते ज्वारी आणि बाजरी, गहू, हे जे आईनं गावावरून दिले. तर त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये चाळणी आहे गव्हाची. तर त्या आईने दिलेली वस्तूसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि हे गावावरूनच आणलेली पिशवी आहे, ज्याच्यामध्ये भरपूर काही वस्तू आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बेडरूमचा सुद्धा एकंदरीत हा पसाऱ्याचाच लुक आहे बघा. शनाया कशी आता बरेच दिवस गावी राहिली होती ना, त्यामुळे तिला पण जरा बोर झाले. आणि नवीन बिल्डिंगमध्ये नवीन घरी तिला कोणी फ्रेंड नाही आहेत, ओके ना शनाया. त्यामुळे इकडे असं बेबी झोपलाय म्हटलं तोपर्यंत. आणि इकडे कबर्ड लावले, तर कपाटामधलं सुद्धा साहित्य तुम्ही बघाल, कपाटामध्ये सुद्धा भरपूर. आता बघा इकडे मिस्टरांनी तर बऱ्यापैकी काम करून ठेवले. इकडे माझ्या साड्या वगैरे आहेत ना, ते व्यवस्थित लावून ठेवले. खालचे कपडे वगैरे, घड्या वगैरे करून ठेवले. तसं त्यांनी त्यांच्या हिशोबाने ना तसं त्यांनी भरपूर सारा आवरलेला आहे. पण पसारा बघा, गॅलरी वगैरे भरपूर मोठे, इथे कपडे सुकत घातलेत.
मिस्टर आणि सकाळचीच अगोदरचे. आणि इथं या गॅलरीमध्ये ना हा तिकडे बिछाण्याची पिशवी आहे ज्याच्यामध्ये बिछाना भरून आणला आहे. इकडे सगळा बिछाना, फॅन, हा फॅन जोडायचा आहे हॉलमध्ये, पण याचे जे नट आहेत ते वगैरे निघत नव्हते असे ते बोलत होते. इकडे बघा ते शोकेसचं आहे नट, त्याचे ड्रॉवर इकडे राहिलेले आहेत. म्हणजे असं भरपूर सारा पसार आहे. हे मांडता मला जवळपास बराच वेळ जाईल असं वाटतंय. मी माझा चेहरा पण बघाल की खूप थकल्यासारखं झाले. गावावरून येताना मी, शनाया आणि छोटा बेबी आम्ही तिघंजणच आलो होतो. बुकिंग केलं होतं ऑलरेडी स्लीपरचं, त्यामुळे मला काही जास्त असं प्रॉब्लेम वाटत नव्हता की यायला वगैरे. तर आम्ही आलो. तिथे जे सकाळचा जो पसार होता तर इकडे फक्त मंदिर ठेवले आणि ही गोणी आहे त्याच्यावर शनायाची जी बॅग आहे ती ठेवले. आणि इकडे गॅलरीमध्ये जो पसारा होता तर बघा इथे फक्त मशीन, त्याच्यावरती थोडेसे कपडे आणखी धुवायचे, संध्याकाळी पाणी येते. आणि इकडे एक चेअर आहे तर आणि फॅनवरती लावायचं राहिलं आहे. आणि हे बाकीचे जवळपास गॅलरीसुद्धा आम्ही क्लीन केली. बिछानासुद्धा मी थोडाफार प्रमाणात धुवून 2 बॅगा, एवढे कपडे जे यूज नाही होणार तर ते सर्व कपडे इथे एका बॅगेमध्ये, 2 बॅगेमध्ये भरले. चटई वगैरे पण खराब झाली म्हणून तर सगळं टाकूनच देणार आहोत. तर बाकीची साफसफाई आवरून झाल्यानंतर मी किचनमध्ये गेले. बघा किचनमध्ये इतका पसारा होता ना, शिवाय किचन पण छोटा आहे. इकडे 2 ओटा आहेत. तर इकडे आम्हाला ना मांडणी वगैरे लावायची होती पण ती लावता आलेली नाही. तर तुर्तास म्हटलं जे आहेत ना भांडी ती व्यवस्थित मांडून घ्यावी. जेवढी लागणार आहे तेवढीच मी वरती ठेवली. बाकीची एक्स्ट्रा म्हणजे जवळजवळ 70% भांडी आहेत ना ती मी आतमध्ये ठेवून दिलेली आहेत, कारण तेवढी जागाच नाही आहे. तर किचन पण छोटं आहे तर एवढी भांडी ठेवून तर काय करणार. तर सर्व भांडी मी जे हे मिस्टरांनी घासून ठेवली होती भांडी, बघा हे व्हाईट कलरच्या बॉक्समध्ये जे आहेत ना तर ती सगळी घासून ठेवलेली होती भांडी, कारण आता डिलिव्हरी झाल्यानंतर मला हे सर्व गोष्टी जमणार नाही आहेत. आणि शनाई पण मला हेल्प करत होती. हे बघा हे जे टोपं आहे स्टीलची, हे एवढ्या टोपांची काहीच गरज नाही म्हणून मी सर्व टोपं धुवून वगैरे स्वच्छ सुकवून ना बेडमध्ये टाकून दिली. मग इथे शनाई ना मस्त मला हेल्प करते. एक एक हळूहळू बाळा, सावकाश. मोठ्या वस्तू पहिल्या खाली ठेवायचं आहे. किराणा माल भरला आहे अगोदर, सावकाश. अरे राजा, उद्यापासून स्कूलला जाशील ना? उद्या कितीची स्कूल आहे तुझी? उद्या माझी 12ची. पावणेची स्कूल असते, विसरली काय? पण लवकर येईल ना बस तेव्हा जाशील. आता ह्या ज्या छोट्या वस्तू आहेत ना, जेवढं भरतं तेवढं हळूहळू ठेवा तेलाचं. मला किचनमध्ये अक्षरशः असं झालेलं की कोणतीही वस्तू ठेवायची आणि कोणती नाही, कारण इतकी भांडी आणि तो पसारा बघून आणि इतक्या दिवस मी काहीच काम केलं नव्हतं. पण मला हे सर्व ठेवायचं म्हटलं इतकं म्हणजे सुचतच नव्हतं काय करावं. तर जे प्लॅस्टिकचं होतं, जे लागणार नव्हतं ते अक्षरशः सगळं जवळपास मी प्लॅस्टिकचं टाकून दिलं. आणि ज्या वस्तू लागणार आहेत थोड्याफार त्यावरती ठेवल्या आणि बाकीची सर्व भांडी आहेत ना ती भरून बेडमध्ये ठेवली. आणि जी वापरायला लागणार आहेत भांडी ती मिस्टरांनी घासून ठेवली, तरीही मी पुन्हा एकदा सर्व क्लीन केली. आता त्यांना थोडंसं वाईट वाटलं की त्यांनी स्वच्छ केलेली भांडी परत मी सगळी धुतली, पण ते मला कसं वाटत होतं की धूळ वगैरे इकडून तिकडून लागते आणि वापरण्यात पण नव्हती ना, त्यामुळे मी सर्व धुतली. आणि आज फक्त डाळ भात करणार आहे मी. डबे वगैरे घासून इकडे असे करून ठेवले सगळे. तर अशा पद्धतीने माझ्या दिवसाचा शेवट झाला. सर्व काम आणि काम, त्यामध्ये इशिका पण आल्या दिवशी खूप रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले मी, भांडी सर्व किचनमधली घासून ठेवली होती. ती सर्व भांडी स्वच्छ केली, पुसून वगैरे ना. हा आईने दिलेला सोंटोडा आहे तर या डब्यामध्ये भरून ठेवला आणि हा एक्स्ट्रा उरला होता. जेवढा होता तेवढा मी घेऊन आली आणि बाकीचं सुद्धा आई बोलली की नंतर मी करून देते. तर जे किराणा माल वगैरे भरला होता ना त्यासुद्धा काही वस्तू, ह्या मसाला डब्बा वगैरे असं काही छोट्या वस्तू आहेत त्या भरून ठेवल्या. आणि फायनली किचन मी सेट करायला घेतलं. लवकर सकाळी उठून ते केलं होतं. आणि त्यानंतर फ्रीजची अवस्था तुम्ही बघाल, फ्रीज अक्षरशः इतका काळा झालेला आहे आणि तो बंद असल्यामुळे पूर्ण खराब वाटत होता. तर सकाळचं पहिलं फ्रीजसुद्धा आवरायला घेतला. तर फ्रीजची भांडी तुम्ही बघाल अक्षरशः काळवंडून गेलेलं आहे. तर हे सगळं साबणाने मी क्लीन केलं आणि फ्रीजसुद्धा ना एका कपड्याला साबण वगैरे लावून असं छान क्लीन करून घेतला. आता हा माझ्या लग्नातला फ्रीज आहे तरीसुद्धा ना अगदी व्यवस्थित दिसतो, म्हणजे नवीन असल्यासारखाच वाटतं अजूनसुद्धा, कारण तो एकदम व्यवस्थित मेंटेन ठेवलेला आहे आणि क्लीन करून घेतला.
त्यानंतर दुपारी शनायानं पण थोडंसं अजून आवडीला घेतलं. तर ही बघा अंडी वगैरे गावावरूनच आणलेली आहे. देशी कोंबड्यांची अंडी आहेत. आई एकदमच 30-40 अंडी अशी देते. तर अशा बॉक्समध्ये दिली ना तर ती अंडी फुटत नाही. ती मकीचा भरडा वगैरे याला बोलतात आणि त्याच्यामध्ये ते घट्ट अशी रुतवून दिली जातात अंडी. मग इकडे ते व्यवस्थित येतात न फुटता आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आरामशीर 3 आठवडे महिना असे जातात अंडी. आणि मी आणि शनायाच खातो, दुसरं कोणी खात नाही. म्हणजे शनायाचे पप्पा अंडी वगैरे खात नाही. तर अशी बघा मोठी गुबगुबीत अशी छान देशी अंडी आहेत. आणि शनायाला मी 2 दिवस स्कूललाच पाठवलं नव्हतं कारण तिचा बसचा प्रॉब्लेम होता. तर अशा पद्धतीने हा माझा दिवस गेलेला आहे. मस्त राहा, खुश राहा आणि आपले ब्लॉग एन्जॉय करत राहा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चलो बाय.